नमस्कार मित्रांनो, मी DMD आपल्या सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज भरपूर दिवसानंतर मुळ्यात चाललं आहे आणि आज सकाळचं पाणी जरा उशीरच झालो आहे म्हणा. तर आम्ही ट्रिपल सीट तिघीजण चाललो आहोत मुळ्यात भरपूर दिवसानंतर. आणि ही जागा आता जिकडे आम्ही चाललो आहोत ती जागा लय भारी आहे. तिकडे लय भारी मुळे भेटतात. चला तर आता डायरेक्ट नदीत जाऊ. पहिलोच भेटलो हो. जागा बाकी भारी आहे. एक नंबर लय भारी. मोग्या आंबा खुश व्हा. चायनीज पाक होतो शेतका बघते ती नाही म्हटलं तर 20 एक तरी होत. विषय पण तसा पुढे धरला तर काय होतं एवढा आता बघूया. 4 पावला काढलाय वर. किती भेटत बघूया. दिसतंय साधारण. हा केड मासू आणि शेतका पण बघ. आका जरी असं आक्यान ती पळाली असती. बघूया आता किती भेटतात आपल्या. 1 2 3 4 9 10 11 12 13 14 15 16 17 किण मासू वाचलो. हिलो होतो आता बुळबुळीत. हे चावता की पकडू बुळबुळीत लागतं रे. होय. 18 19 20 21 22 23 24 25 35 म्हणजे किती पावला काढलंय मी. 4 नाही होत अजून मध्ये मध्ये. 30 36 37 38 39 40 41 42 43 44 हे 45 46 किती पावला काढलाय. 1 2 3 आणि 4 पावलात 46 भेटले. वर उचलते देखा. बघ अरे कर्माची दशा. सेल्फी कॅमेरा चालू होतो होण्यात ना काही समजलंच नाही. केंड मासो ह्यो नदीत आढळता. जास्त करून व्हाळात वगैरे क्वचितच आढळता. नदीतच असता आणि ह्यो बुळबुळीत असता एकदम. एका जेवढं आपण आपटणार मारणार वगैरे ना तेवढं तो फुगत जाता असं म्हणतात. ओळ काढून घेतले की हे शेतका वगैरे केंड मासे हे थै येतात. आणि शिवले म्हणजे असे शिवले नाही ते काय तसरे आम्ही तसरे म्हणतो. म्हणजे असे चपटके असतात तर ते असे एकदम ठिसूळ असतात. जरा पाय पडलो तर त्यांची वरची कपची फुटल्या तर ते वगैरे हे शेतका खातात. जर असले तर पटकन ते उकलतात आणि पळून जातात. तर ते शोधण्यासाठी ते शेतका वगैरे येतात पायाखाली. केंड माशा ये जवळ पळता आता नाही जवळ. ह्या मावरा घेऊन गेलो असतो. चला लई बघायली ती पायाखाली. हळप 50 50. आता जर पागी वगैरे काय जवळ असताना ती शेतकाच घेऊन गेलं असते. मुळे राहू दे बाजूक. शेतका पण चांगले लागतात ना. थांब पकडतोय. 400 450 रुपये किलो. हा पाठीवर
सगळं मोठंच दिसतं माका. 1 2 मोठे मोठे झाले. 3 सडसडीत. असे 100 भेटले ना मोठे घरी. होय. मुळे कसे काढायचे बघा. पायान दोन्ही साईडला माती अशी बाजूक करायची आणि नंतर मग आतमध्ये मुळे असतात काळे काळे काळसट असे दिसणार. मग आपण ते उकलायचे. जवळजवळ आता 1.5 तास झालो. 1.5-2 तास झाले आणि भेटले बऱ्यापैकी. सारापुरते होतील. चला आता पाणी पण स्थिरावला. आता आपण घरी जाऊया. आता थांबून पण काय फायदा नाही. जेव्हा आपण ओळ वगैरे राईंग काढता तेव्हा माती बाजूक करता तेव्हा खदूळ पाणी तयार होतं आणि त्या खदूळ पाणी पटकन खाली जात नाही. पटकन खाली न गेल्यामुळे मग समोरचे मुळे बिळे काय दिसतच नाही आणि पाणी लगेच फिरता. दुखतेवर पाणी खाली जातं आणि भरतेवर पाणी वरती येतं. लगेच भरती लागतं. पाणी स्थिरावलं की आपण थंय थांबायचं नाही. लगेच घरी जायचा. नाहीतर मग परत थंय थांबवू झाला. चला तर भेटूया एका अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.